ढोबळी मिरचीची भाजी करण्यासाठी मी इथे एका कढईमध्ये 1.5 टेबलस्पून तेल, अर्धा टीस्पून जिरे, बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेतला आहे. कांदा तपकिरीसर परतून झाल्यानंतर त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट, बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची टाकून 2 मिनिटं परतून घेतले. त्यानंतर त्यामध्ये 1 छोटा चमचा हळद, चिरून घेतलेल्या टोमॅटोच्या फोडी टाकून त्या मऊसूत होईपर्यंत परतून घेतल्या. त्यानंतर यामध्ये अर्धा टीस्पून लाल तिखट, अर्धा टीस्पून धने पावडर टाकून मिक्स करून घेतले. हे कोरडे मसाले जळू नयेत यासाठी यावरती अशा प्रकारे 1-2 वेळा पाणी शिंपडून घ्यायचे आहे. त्यानंतर यामध्ये चिरून घेतलेले ढोबळी मिरचीचे तुकडे, चवीनुसार मीठ टाकून हे सर्व मिश्रण उन्हातल्याने व्यवस्थित हलवून घेतले. त्यानंतर या कढईवरती 7 ते 8 मिनिटांसाठी झाकण ठेवून ही भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. या 7 ते 8 मिनिटांमध्ये ही भाजी 1-2 वेळा झाकण काढून कढईच्या तळापासून अशा प्रकारे हलवून घ्यायची आहे. मी ही भाजी शिजल्यानंतर यामध्ये 1 छोटा चमचा गरम मसाला, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून 1 मिनिट परतून घेतली आहे. अशा प्रकारे अगदी कमी वेळात ही ढोबळी मिरचीची स्वादिष्ट भाजी बनवून तयार होते. ती तुम्ही डब्याला देखील बनवून नेऊ शकता. एकदा नक्की बनवून पहा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.